राहुल गांधींनी आज आरोप केला त्या दरम्यान त्यांनी राजुरा मतदारसंघाचाही उल्लेख केला। राजुरा मतदारसंघ हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे, चंद्रपूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे। राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की राजुरात सुद्धा विधानसभा निवडणुकीपूर्वी 6000 मतं वाढवण्यात आली होती। खरं तर 2024 साली ज्यावेळेला राजुरा मतदारसंघाचा निकाल लागला होता त्यावेळेला सुद्धा तो मतदारसंघ चर्चेत होता, कारण तिथून भाजपचा जो उमेदवार जिंकून आला तो अवघ्या 3000 इतक्या मताधिक्याने निवडून आलेला होता। त्यामुळे त्याच वेळेला पराभूत असलेल्या सुभाष ढोटे या काँग्रेसच्या उमेदवारांनी आरोप केले होते मतदार चोरीचे, आणि राहुल गांधी सुद्धा नेमका तोच आरोप करतायत। खरंच राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे राजुरात घडलंय का? आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। फाइलिंग ऑटोमॅटिकली ऑनलाइन होती। देखिए, राहुल गांधींच्या आरोपानंतर राजुरात धुरळा। राजुरात 6850 मतं वाढली। राजुरात नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपात महाराष्ट्रातल्या चंद्रपुरातल्या राजुऱ्याचं उदाहरण दिलं। राहुल गांधींचा दावा आहे की राजुऱ्यात 6850 नवी नावं वाढवली। तिथे नावंही चुकीची दाखवली गेली। JWJW अशी मतदारांची नावं लिहिण्यात आली। अच्छा, ये सिर्फ आनंद में नहीं हुआ, ये अलग अलग कंस्टिट्यूएंसीज में हुआ है। आनंद में लीगल प्रोसेस चालू हो गई, पकड़ लिया। यहां महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए। आनंद में डिलीट, राजौरा में एडिशन। 6850। आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे, ये देखिए वही नाम यहां है। वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था। नाम वैसे ही है, JWJW, पता वैसा है, JWJW नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया। तो जो ये काम कर रहा है ये उत्तर प्रदेश में, हरियाणा में, बिहार में, कर्नाटक में, महाराष्ट्र में वही कर रहा है। राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा भाग, राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील आणि चुरशीचा मतदारसंघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजुऱ्यामध्ये भाजपचे देवराव भोंगळे हे विजयी झाले। त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सुभाष ढोटे यांचा 3054 मतांनी पराभव केला। हा निकाल तुलनात्मकदृष्ट्या कमी मताधिक्याने लागला। 2019 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष ढोटे हे विजयी झाले होते, तर 2014 मध्ये भाजपचे संजय ढोटे हे जिंकले होते। राहुल गांधी जो दावा करतायत त्यानुसार राजुऱ्यामध्ये खरंच मतदार वाढले होते का तेही पाहूयात। लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात 55,000 मतदारांची वाढ झाली। राजुरा मतदारसंघात 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या दरम्यान 11,667 ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी झाली होती। या संदर्भात काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष ढोटे यांनी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर 6853 मतं डिलीट करण्यात आली। आज राहुल गांधींनी राजुऱ्यामध्ये केलेल्या मतदान वाढीच्या आरोपामुळे तिथले काँग्रेसचे पराभूत सुभाष ढोटेही नव्यानं मैदानात उतरले। निवडणुकीपूर्वीच आपण बोगस मतदारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे, तर राजुऱ्याचे भाजपचे आमदार देवराव भोंगळेंनी मात्र राहुल गांधी आणि सुभाष ढोटेंचे आरोप फेटाळून लावले। ही मतदार वाढ नैसर्गिक असल्याचा भोंगळेंचा दावा आहे। लेखी तक्रार माननीय आमचे निवडणूक अधिकारी जे असते राजुऱ्याचे त्यांच्याकडे केली होती की बाबा रोज हजारो मतं इथं एनरोल होऊन आलेले आहे, तर तुम्ही ते तपासलं पाहिजे। तर त्या माझ्या तक्रारीवर त्यांनी काय केलं की जवळपास 6850 मतं वगळली। ते वगळलेली मतं यादी पण माझ्यापाशी आहे। ते वगळलेली मतापैकी जवळपास 90 ते 95% मतं ही कुठं तेलंगणातली, कुठं छत्तीसगडची, कुठं मध्य प्रदेशची, कुठं गुजरातची अशी मतं आहे। ती एकही मत स्थानिक लोकांचं नाही आहे। परंतु 6850 मतं वगळल्यानंतर सुद्धा जी 11,500 समथिंग जी मतं होती ती काही वगळली नाही। मग नंतर आम्ही जी हे जे 6850 मतं वगळली त्याच्यावर
तहसीलदार आणि एसडीओला म्हटलं की तुम्ही याच्यावर का कारवाई केली? या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही. फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता. तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी, आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ऍडसाठी आले होते ते रिजेक्ट केले. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऍडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही. राजुऱ्यामध्ये 2014 आणि 2024 मध्ये भाजपचा आमदार झाला असला तरी काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते निवडणुकीच्या आधीपासूनच करतायत. आता राहुल गांधींनी राजुऱ्याचा उल्लेख प्रेझेंटेशनमध्ये केल्यामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना आणखीनच बळ मिळालंय. राजुऱ्यातल्या मतदार घोळाबद्दल आधीच तक्रार दाखल आहे, पण गेल्या 11 महिन्यात त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता राहुल गांधींच्या आरोपानंतर तरी कारवाईची चक्र फिरणार का याची उत्सुकता आहे. अभिषेक भटपल्लीवारसह रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.